Hello everyone. In the last lecture we have started the lesson. The lesson name is Into the Wild, which is written by Kiran Purandare. Student, we also discussed Kiran Purandare, who spent 400 days inside a Nagzira, nearby forest areas, and wrote his award-winning book Sakha Nagzira. Our lesson which has been taken from this book. आपण विद्यार्थिनींनो आपण लास्ट लेक्चरमध्ये नवीन लेसन सुरू केलं होतं. त्या लेसनचं नाव होतं इंटू द वाईल्ड. ह्याचे जे लेखक आहेत किरण पुरंदरे, त्यांनी 400हून अधिक दिवस नागझिरा आणि नागझिराच्या आसपास असणाऱ्या जंगलामध्ये प्रवास करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं सखा नागझिरा म्हणून. आणि त्या सखा नागझिरा या पुस्तकातलाच काही भाग आपल्या ह्या लेसनमध्ये आहे. स्टुडंट, वी ऑल्सो डिस्कस्ड आवर लेसन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. In the first part, lost in a jungle. आपण पहिला पार्ट सुरू केला होता. तर पहिला पार्ट काय होता? लॉस्ट इन अ जंगल. वी हॅव स्टार्टेड इन द लास्ट लेक्चर. इन दिस फर्स्ट पार्ट वी डिस्कस दॅट he means writer started his journey to going towards Pitizari village. When he was going some distance forward, he heard the sound which has been made by langurs. It was alarm call. It shows that something become dangerous. Many animals make alarm call which they see tiger or leopard nearby. आपण पहिल्या पार्टमध्ये पहिला पार्ट आपला होता लॉस्ट इन अ जंगल. म्हणजे ते लेखक त्या जंगलमध्ये कसं हरवतात. त्यांनी जो प्रवास सुरू केला होता, त्यांना पिठेझरी नावाच्या गावाकडे जायचं होतं. पण त्या प्रवासामध्ये अचानक त्यांना लंगूरचा आवाज येतो. आणि हा काय असतो? एक अलार्म कॉल, इंडिकेटिंग कॉल असतो, काहीतरी धोक्याची घंटा दाखवणारा कॉल असतो. याचा अर्थ असा की काही ॲनिमल जंगलामध्ये असा अलार्म कॉल का करतात? कारण त्यांच्यासमोर काही डेंजरस सिच्युएशन असेल किंवा एखाद्या वेळेस त्यांनी टायगर किंवा लिओपार्ड म्हणजेच बिबट्या असं काही पाहिलं की ते आवाज निर्माण करतात. Then the writer was in fear when he heard the sound made by langurs. लंगूरने असंच अलार्म कॉल केल्यामुळे ते परत सुद्धा घाबरले. But he was sure that the leopard was somewhere nearby him. त्याला वाटलं की आता इथंच कुठेतरी तो लिओपार्ड त्यांच्या जवळच आहे. There is no one with him. He was alone in that jungle. ते जंगलामध्ये काय एकटेच होते, त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं. सो ही कॉन्शियसली स्टेप फॉरवर्ड. आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स देन ही सॉ अ मॅन स्टँडिंग विथ स्टिक इन हिज हँड, हुज नेम वॉज राजू इस्कापे, who had came to collect some logs. After taking some rest under a kusum tree, both of them walking towards Pitizari village. काही वेळानंतरनं लेखक असंच ह्या डेंजरस सिच्युएशनमध्ये पुढे जात असताना त्यांना वाटेत एक व्यक्ती समोर दिसतो. त्या व्यक्तीचं नाव असतं राजू इस्कापे. तो ह्या जंगलामध्ये लाकडं गोळा करायला, म्हणजे लॉग्स त्याला आपण म्हणतो, तो गोळा करायला आलेला असतो. आणि तो पण हा आवाज ऐकून, लंगूरचा आवाज ऐकून तो पण घाबरलेला असतो. काही वेळानंतर ते कुसुमच्या झाडाखाली रेस्ट घेतात दोघंही, आणि ते दोघंही पुढं पिठझरी गावाकडे निघायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने आपण लास्ट लेक्चरला इथं थांबलो होतो. देन सो स्टुडंट, लेट अस सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. देर वॉज वन टीनी ट्रॅक, or track means road, that broke out of the main trail. Main trail means, here the word trail, it is a small road, it means trail. ओके, म्हणजे मेन रोडला पासून एक छोटासा रोड जात असतो. देन राजू सेड टू द रायटर, आय विल टेक दिस रूट, यू हॅव टू गो स्ट्रेट. देन रायटर हू केप्ट वॉकिंग स्ट्रेट विथ क्लाइम्ब हिल लॉक्स. मग राजू इस्कापे त्याला म्हणलं की तुम्ही ह्या रोडने स्ट्रेट जावा, तुम्हाला बरोबर ते गाव सापडेल. हिल तो लॉग गोळा करायसाठी, म्हणजे सरपण गोळ्यासाठी तिथेच थांबतो. देन रायटर गोईंग स्ट्रेट अँड क्लाइम्ब द सम ऑफ द हिल लॉक्स. हिल लॉक्स मीन्स हिअर द स्मॉल हिल्स, म्हणजे छोटे छोटे टेकड्या क्रॉस करत ते पुढे जातात. ही क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन स्टक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इट वॉज द मार्क ऑफ द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट.
Then he took another road, means trail, and after climbing down, he walked across the beautiful mahua tree loaded with reddish brown leaves. म्हणजे अशा पद्धतीने लेखक त्या राजू एस्कापेला सोडून ते एक सरळ वाटेने गेल्यानंतरनं काही टेकड्या, छोट्या टेकड्या पार केल्यानंतरनं त्यांना रस्त्यात एक फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक सिमेंटचा एक पिलर उभा केलेला असतो. तो एक असं निशाणी असते की तिथं ती बाँड्री, फॉरेस्टची बाँड्री दर्शवणारी ती सिमेंटचा पिलर असतो. ते क्रॉस करून ते एका महुआ ट्रीच्या, म्हणजे एक रेडिश कलरचं महुआ ट्री आहे, त्या झाडाच्या तिथं येऊन पोचतात. सो लुक ॲट द इमेज, हिअर इज द महुआ ट्री. Then he saw that the ground under the tree was clean very well. Then he thought, instantly flashed in his mind, he had lost his way. जेव्हा त्यांना झाडाखालचा पूर्ण परिसर स्वच्छ असा क्लीन दिसतो, त्यांना वाटतं ही हॅड लॉस्ट हिज वे. ते म्हणले की आता रस्ता माझा चुकलेलो आहे. ही फाउंड अनादर डस्की ट्रेल. डस्की ट्रेल मीन्स धुळकट असल्या वाटेने ते निघाले. म्हणजे ट्रेल म्हणजे रोड, स्मॉल म्हणजे आपण म्हणतो पायवाट त्याला म्हणतो आपण. विच दॅट टूक हिम फ्रॉम नॅरो जॉर्ज टू ऑन ओपन फील्ड. नॅरो जॉर्ज मीन्स अरुंद खिंड. एका अरुंद खिंडीतनं ते रस्ता होता. दिस एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेस्टिजियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे हा एरिया पूर्णपणे पानझडी वाळवंटी उष्णकटिबंधीय भागातला होता. He noticed that it was sunset time. He also noticed that he was completely lost in a jungle, and it was very dreadful time because sun was melting down like a fleeting runner. त्यांना थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर हळूहळू समजतं की हा पूर्ण रस्ता आपण चुकलेलो आहोत, आणि सनसेटकडे पाहिल्यावरती त्यांना कळतं की आता रात्र होण्याची मार्ग म्हणजे संध्याकाळ होण्याचा मार्ग सुरू झालेला आहे. वेस्ट साईडला पूर्णपणे त्यांना कळतं, वेस्ट डायरेक्शनला ज्यावेळेस ते पाहतात पश्चिम दिशेला, त्यावेळेस त्यांना समजतं की आता रात्र होण्याला सुरुवात होणार आहे. आणि ज्यावेळेस व्हेन दे बिगिन्स सो फास्टली टुवर्ड्स दॅट वे, देन ही नोटीस दॅट सन वॉज रनिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. सूर्यसुद्धा त्या एका वेगवान धावपटूसारखा हळूहळू पळत चाललेला आहे. म्हणजे संध्याकाळ होण्याचा मार्ग सुरू झालेला आहे. अशा पद्धतीने ते खूप घाबरलेले होते. ही वॉज सोक्ड इन हिज ओन स्वेट. स्वतःच्याच घामाने ते पूर्णपणे ओलेचिंब झालेले आहेत. ही वॉन्टेड शाउटेड लाऊडली बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू हिम. He had 2 bags with him. One was Shabnam bag having with camera, and other small colorful handmade bags. So carrying with a tiffin. The tiffin still had remained some food. त्यावेळेस ते निघाले त्यावेळेस खूप घामाने ओलेचिंब झालेले आहेत, कारण खूप घाबरलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांना वाटत खूप मोठ्याने ओरडावं, बट नो वन कॅन हर्ट हिज व्हॉइस. त्याचा आवाज ऐकायला तिथं कोणीच नसतं. Then he had 2 bags with him. One bag is like a Shabnam bag having camera, and second is colorful bag with having tiffin. एका बॅगेमध्ये टिफन आहे आणि एका शबनम बॅग जे आहे त्यामध्ये कॅमेरा असं वस्तू ठेवलेल्या आहेत. द टिफिन स्टील हॅड रिमेन सम फूड बट ही डिडंट वॉन्ट टू इट. द साऊंड ऑफ ककल बर्ड्स अँड ऑल्सो सॉंग ऑफ रॉबिन बर्ड्स ॲपियर अलाइन टू हिम. म्हणजे त्यांच्या बॅगेमध्ये त्या टिफिनमध्ये फूड आहे, पण ते सुद्धा खाऊ शकत नाहीत कारण तेवढे घाबरलेले आहेत. चांगला असा मस्तपैकी कोकल बर्डचा म्हणजेच आपण त्या भारद्वाज पक्षी आपण त्याला म्हणतो, त्या पक्ष्याचा आवाज ऐकायला येतोय, रॉबिन बर्डचं गाणं ऐकायला येतोय, पण ते त्यांना परके करून ठेवलेलं आहे. बिकॉज ही वॉज व्हेरी फिअर्ड इन दॅट सिच्युएशन. ते खूप घाबरलेल्या अवस्थेत असतात. देन more than 1 hour he was searching for a suitable tree to climb and get secured. His mind was telling him turn back to the road which he had left behind, but there were no sign of trail. त्यांना
वाटत होतं की आपण परत माघारी गेलेल्या रस्त्याने, जो माघारी रस्ता आपण सोडला होता तिथून परत रिटर्न जावं, पण तिथं पण सुद्धा बाहेर निघण्याचा काही मार्ग नव्हता. त्यांना वाटलं की आता 1 तासाहून अधिक वेळ गेलेला आहे, रात्र होण्याच्या मार्गावर आहे, आपण काय केलं पाहिजे, एक सुटेबल असं झाडाचा किंवा एखादं सिक्युअर प्लेस शोधली पाहिजे. देअर वेअर मेनी हिलॉक्स बिफोर हिम अँड ऑल्सो नियर हिज फीट द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लोथ बियर. त्यांना अचानक त्यांच्या पायाच्या जवळ एक अस्वलाची, म्हणजे जो सुस्त अस्वल असतो, स्लोथ म्हणजे सुस्त अस्वलाची एक विष्ठा त्यांच्यासमोर दिसते. Then he thought that this sloth bear of Umbarzara, it must be out in open shifting for food. त्यांना समजलं की ही एका उंबरझरामधल्या एका सुस्त अस्वलाची ही विष्ठा आहे आणि तो आता जंगलामध्ये अस्वल कशासाठी आलेला आहे, स्निफिंग म्हणजे एक अन्नाच्या शोधात ते हुंगत आलेला आहे. So he alert himself and he ran down the hillock. When he reached down, the waist was to his right hand side, and the evening breeze flew through his wet curled hair. His stomach was aching, but he walking forward. ज्यावेळेस त्याला समजलं की आता इथं अस्वल बाहेर आलेले आहेत अन्नाचा शोध घेण्यासाठी, देन ही रन्स टुवर्ड्स द डाऊन ऑफ द हिललॉक, म्हणजेच एका ते उंच टेकडीतून तो परत खाली आला. अँड इट इज अ वेस्ट साईड ऑफ हिज राईट हँड, त्याच्या उजव्या बाजूला एक पश्चिम दिशा आहे. द इव्हिनिंग ब्रीज, संध्याकाळचं वारं त्याच्या केसातून, त्या घामाच्या केसातून वाहताना दिसतात. ही स्टमक वॉज एचिंग बट वॉकिंग फॉरवर्ड, पोटात खूप दुखतंय त्याच्या, परंतु तरी सुद्धा तो पुढे चाललेला आहे. आफ्टर 50 steps he found a bright red soil trail. He found a silver lining on this trail. There were mark of a bicycle wheel on this trail. त्याला अचानक पुढे गेल्यानंतर एक लाल मातीचा रस्ता दिसतो आणि त्याच्यावरती एका सायकलच्या टायरचं जे मार्किंग आहे किंवा जे खुणा आहेत त्या दिसतात. इट वॉज इंडिकेटिंग दॅट देअर वेअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. म्हणजे त्या टायरवरनं तो समजतं की इथं आसपास कुठेतरी काय आहे, जवळच काहीतरी एखादं खेडेगाव किंवा गाव आहे. There were so many questions raising in his mind when he saw the bicycle wheels on the trail. त्यांना रस्त्यात ज्यावेळेस हे बायसिकलचं मार्किंग दिसतं, सायकलच्या टायरचं मार्किंग दिसतं, त्यावेळेस त्याला अनेक प्रश्न निर्माण होतात. द क्वेश्चन वेअर लाईक, हाऊ फार इज द विलेज, माझ्यापासून ते विलेज किती लांब आहे, अँड व्हेअर, कुठे, अँड विच डायरेक्शन, आणि कोणत्या डायरेक्शनला आहे, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये पडतात. Then he climbed one more hillock. Hillock, do you know the meaning of hillock? It is a small hills. And tried to locate any sign of human civilization. तो एका डोंगराच्या टोकावर जातो आणि पाहतो कुठं मनुष्य वस्ती लांबून दिसते का. His legs were trembling when he was reached the top of the hill. ज्यावेळेस तो त्या डोंगराच्या माथ्यावर जातो त्यावेळेस त्याचे पाय लटलट, ट्रेम्बलिंग म्हणजे खूप थरथर कापतात. देन ही जम्प विथ जॉय व्हेन ही हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊड स्पीकर. आणि त्याला अचानक लाऊड स्पीकरमधला लोकांचा बोलल्याचा आवाज ऐकू येतो. अँड देन ही गेट सो हॅपी, खूप आनंदात त्याचा व्यक्त करतो. अँड जम्प विथ अ जॉय, खूप आनंदाने उडी मारतो. इन अ जिफी ही रॅन डाऊन द हिल. त्या काही क्षणात, इन अ फ्यू सेकंड ही रॅन डाऊन द हिल. एका क्षणातच तो काय करतो, मोठ्या टेकडीवरून तो खाली परत येतो. टुवर्ड्स द साऊंड विथ अ विगर अँड देन ही स्टबल्ड अँड फेल डाऊन. त्या साऊंडच्या दिशेने तो पळायला लागतो, त्यातच अचानक त्याला ठेच लागते. स्टबल मीन्स ठेच लागणे. अँड ही फेल डाऊन व्हेन ही सॉ ड्रॉपिंग द ब्ल्यू बुल्स नियर बाय. अचानक समोर त्याला काय दिसतं, एक बैल किंवा सांड आपण त्याला म्हणतो, त्या समोर दिसतो. अँड देन ही फेल डाऊन. ही गेट स्ट्रगल, स्टूड अप
and decided to more on towards the sound. तो कसा बसा त्यातनं उठतो आणि त्या साऊंडच्या दिशेने परत निघायला जातो. ही सॉ द टिनी स्लिपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड. त्याला त्या झाडाच्या मधून, हिरव्या झाडांमधून त्याला लांबून काय दिसतं, एक पिटेझरी विलेज दिसतं. द लँटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म, द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भालवीज मॅरेज. त्याला दिसतं की एक लँटर्न दिसतं, एक रात्रीचा दिवा दिसतो. त्या रात्रीच्या दिव्याच्या तिथं राजाराम भालवी नावाचा जो शेतकरी आहे त्याच्या घरामध्ये ते घराच्या वरती लाऊडस्पीकर लावलेला आहे, कारण तिथंच केशव भालवी याची मॅरेज सेरेमनी असते. देन ही टर्न्स लेफ्ट डायरेक्शन टू स्पॉट अँड द लेक. त्याच्या लेफ्ट डायरेक्शनला काय एक छोटंसं तळ असतं. अँड फॅमिलियर हिललॉक सुई हुडकी, म्हणजे एक त्याच्यासमोर एक टेकडी दिसते. द डॉग बार्क टू द वेलकम हिम टू द विलेज. आणि अचानक ते तो कुत्रे जे भुंकतात त्याचं स्वागत करण्यासाठी ते थांबलेले आहेत. अशा पद्धतीने तो त्या गावामध्ये एंटर करतो. फर्स्ट ही थॉट ही वॉज टू टेक अ बाथ. इट वुड हेल्प हिम टू अवॉइड ट्रेम्बलिंग हिज. त्याला वाटलं की आधी सुरुवातीला आंघोळ करावी त्या लेकमध्ये, ते जे ट्रेम्बलिंग, त्याचे पाय लटलट करतात ते जरा कमी होतील. देन ही स्टमक एज स्टार्टेड अगेन. देन ही एट फुल अँड स्लीप ऑन टू द कॉट. त्याचं परत पोट दुखायला आलं, मग तो कसं पूर्ण पोट भरून नंतर जेवतो. अँड देन स्लीप ऑन टू द कॉट. मस्तपैकी काय करतो, त्या रात्री झाडावर त्या कॉट आहे बाहेर टाकलेली, त्या कॉटवरती झोपतो. अँड लुकिंग ॲट द स्टार स्टर्ड इन द स्काय. मस्तपैकी कॉटवरती झोपलेला आहे आणि रात्रीच्या चांदण्यांकडे पाहत आहे. अँड ही स्पोक टू हिमसेल्फ. फायनली ही एक्झिट्स फ्रॉम जंगल वेअर ही कॅन गेट लॉस्ट. त्याला अचानक तो म्हणतो की फायनली मी ह्या जंगलातून बाहेर निसटलो. मी खूप अडकून राहिलेलो ह्या जंगलामध्ये, पूर्णपणे लॉस्ट झालो होतो, त्यातून मी बाहेर पडलो. अँड देन ही थँक टू द गॉड अँड ही इज ऑल्सो फेवर ऑफ गुड लक. त्याच्या नशिबाने तो काय करतो, ह्या जंगलातून बाहेर निघतो. So dear student, this is the first part we have discussed in today's lecture. Then in the next lecture we will discuss the second part of the lesson. So thank you so much.